मी अजयपांच्या सहशिक्षक सरकारी माध्यमिक विद्यालय होळसमुद्र। आज आपण पुन्हा एका वर्ग बहुपदीचा शून्य काढून सहगुणकांनी संबंधित हे तपासणार आहोत। उदाहरण आहे 6x वर्ग वजा 3 वजा 6x। या बहुपदीमध्ये हे 7x हे पद आहे, हे तिसऱ्या नंबरला दिलेलं आहे। हा पद इथं 2 नंबरला घ्यायचा आहे। उकल लिहिते 6x वर्ग हे इकडे घेतलो तर वजा 7x आणि हे पलीकडे घेतलं हे वजा 3। हे घेते वेळी आता आपण शून्य काढू। शून्य काढते वेळी हे पहिला पद आणि हे तिसरा पद या दोघांचा गुणाकार करायचा आहे। 6 गुणिले 3 म्हणजे sin 3 18। ह्या 18 चे अवयव असे पडायचे आहे की त्याची बेरीज वजाबाकी 7 यायला पाहिजे। तर हे 9 दुगणी 18 म्हणजे 9 मधून मी जर 2 काढलं हे वजा घेतलं तर आपल्याला मिळेल वजा 7। तर 6x वर्ग हे 2 मी इकडे लिहितो अधिक 2x हे 9 आहे वजा 9x इथे लिहितो वजा 3। हे पद त्या एका पदापासून हे 2 पद आपण अशी रचना केलेली आहे की या दोघांची बेरीज करा वजा 7x येते। आता काय करायचं, 2 पदांचा गट करायचा आहे। दोघांची ग्रुप केल्यानंतर कॉमन काढायचा आहे। 2 च्या पदामध्ये 6 येते म्हणून 2 घ्यायचा आहे। इथे x वर्ग इथे x1 म्हणून x1 लहान आहे कॉमन घ्यायचा आहे। आतमध्ये बघा याचा पाडा वाचला 2 त्रिक 6 म्हणून इथे 3 घ्यायचा आहे। इथे 1 आहे इथे 2 आहे म्हणून 1 कमी आहे म्हणून इथे घ्यायचा आहे। प्लस पुन्हा हे बघा हे ऍज इट इज आहे म्हणून 1 घेतलं तर गुणाकार केलं तर हे पद येऊन जाते। या दोघांमध्ये वजा कॉमन आहे वजा घेतलं। बघा लहान संख्या 3 आहे मी 3 घेतो। त्यानंतर बघा x इथं आहे पण इथं नाही म्हणून कॉमन घ्यायची गरज नाही। तर ऍज इट इज आहे ना इथे ठेवा तुम्ही सेम येते। गुणाकार करून बघितलं ती संख्या येते 3 त्रिक 9 x ला x वजा आणखी अधिक वजा 3 1 3। तर हे दोन्ही सारखे पद आहेत। हे आणि हे पद मी एक वेळा लिहून घेतो 3x + 1 आणि इथलं आणि हे एका ब्रॅकेट मध्ये ठेवायचं आहे 2x वजा 3। आता काय करायचं आहे, हे x इथे घ्यायचं आहे बरोबर लिहायचं आहे। जे संख्या आहे त्याची विरुद्ध चिन्ह, जे चिन्ह आहे त्याचं विरुद्ध चिन्ह घ्यायचं आहे। वजा घेतो मी आधी काय वजा घेतो हे 1 ला 1 ठेवून टाकतो। याच्या गुणाकारामध्ये ही 3 आहे म्हणून हे 3 का करायचं ह्याच्या भागाकारात ठेवून टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे x लिहितो, याच्या पुढची संख्या बघा वजा आहे तर इथं अधिक लिहायचं आहे म्हणजे चिन्ह घ्यायची गरज नाही। हे 2 आहे गुणाकारात म्हणून याच्या खाली लिहायचं भागाकारामध्ये। तर पहिलं 0 आहे वजा 1/3 आणि दुसरं 0 आहे 3/2। हे 0 झाले। आता आपल्याला संबंध पाहायचा आहे। संबंध पाहते वेळेस हे पुन्हा एक वेळा समीकरण लिहून घ्यायचं इथं 6x वर्ग वजा 7x वजा 3। याची किंमत काढून घ्यायचा। a म्हणजे x वर्गाचा सहगुणक 6, b म्हणजे x चा सहगुणक वजा 7 आणि c म्हणजे शेवटची संख्या वजा 3। तर बीजांची बेरीज घ्यायचा। बीजांची बेरीज म्हणजे वजा b भागिले a। इथं खाली लिहितो मी वजा इथलं घेतलो पुन्हा हे वजा 7 आहे म्हणून ब्रॅकेट घेऊन वजा 7 घेतो आणि याची किंमत आहे 6 लिहितो इथं। आता काय करायचं आहे, हे पुढची तुलना आपल्याला संबंध ओळखायचा आहे। याच्यावरून इकडची बाजू घेतलं तर दुसरी बाजू इकडून घ्यायचं आहे। हे 1 0 आहे हे 1 0 याची बेरीज करायची आहे। वजा 1/3 अधिक पुन्हा हे 3/2। तर बघा वजा गुणिले वजा अधिक 7 हे 6 आलेला आहे। तर इकडे बघा याच्यामध्ये लसावी काढतो 3 आणि 2 किती 3 दुगणी 6। नंतर याच्याने याला गुणाकार केलं वजा 2 आणखी याच्याने याला गुणाकार केलं अधिक 9 म्हणजे 7/6 बरोबर बघा 9 मधून 2 गेले तर किती उरतंय अधिक 7 आणखी खाली 6। अशा प्रकारे हे दोन्ही बाजू काय आहेत म्हणजे समान आलेले आहेत। त्यानंतर बेरीज घेतल्यानंतर बीजांचा गुणाकार घ्यायचा आपल्याला। गुणाकार असते c भागिले a। c म्हणजे वजा 3 आहे आणि a म्हणजे 6 आहे बरोबर। पुन्हा ही बाजू ही घ्यायचं हे 2 शून्य घ्यायचा आणि यांचा गुणाकार करायचा आहे। वजा 1/3 गुणिले 3/2। तर बघा 3 1 3 3 दुगणी 6 म्हणजे 1/2 वजा 1/2। इथं वरच्या वरचा गुणाकार 3 1 3 खाली 3 दुगणी 6 इथे 3 1 3 3 दुगणी 6 अशा प्रकारे 1/2 वजा 1/2
इथेही वजा 1 भागिले 2, इथला 1 हे वजा लावलो वजा 1 आणि खालचं 2 वजा भागिले 1 भागिले 2. अशा प्रकारे आपल्याला संबंध दोन्ही बाजूला समान मिळत आहे. धन्यवाद.